तर फ्रेंड्स तुम्हाला विश्वास नाही होणार, मी थंडीमध्ये सकाळी 3:30 वाजता गाडीवर रुमाल बांधून ना माझ्याकडे स्वेटर होता ना काय होता, 3 वाजता मी त्या गाडीवरून 400 किलोमीटर अंतरावरून हिला भेटण्यासाठी आलो होतो. सो हे हाय हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतात आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा माझ्या युट्यूब चॅनलवर. सो गेल्या व्हिडिओला म्हणजे की लव्ह स्टोरी पार्ट 3 ला तुम्ही इतकं प्रेम दिलं, तर मी पटकन पार्ट 4 घेऊन आलेली आहे. त्याच्यात जास्त एक्साइटिंग आम्हाला सांगायचं, आमच्या मनामध्ये लय असं लय दिवसापासून आमची स्टोरी कुणाला सांगायची आम्ही यार, म्हणून आम्ही तुमच्याशी शेअर करतोय ते. सो आपण जास्त बडबड न करता पार्ट 4 आपला पटकन स्टार्ट करूया. बडबड तर चालू तर केलेस, मला पण चार ना. तर या कलिंगड खायसाठी, कारण की आनंदकडे काय बोलता आपण विचारू, आनंद काय बोलतात त्याला? टरबूज. यासाठी मी देत नसते खायला. टरबूज आहे, टरबूज ना, टरबूज टरबूज हे काय असतंय? आम्ही टरबूज बोलतात. तिकडे जाऊन खा मग, जिथं बोलतात तिथं. आमच्या इथं कलिंगड बोलतात. सो कलिंगड हे नसतंय, हो येडा जंबा. कलिंगड आणि ह्याला इंग्लिश मध्ये बोलतात काय? वॉटरमेलन. ओके, तुला विचारलं कोणी मराठीमध्ये इंग्लिश मध्ये काय बोलतात? बळच बोडबड करीत त्यांनी विचारलं नाही काय ना तरी त्यांना सांगते. त्यांना नाही सांगत मी तुम्हाला सांगते. मला इंटरेस्ट नाही, टरबूज पेक्षा सोपं आहे वॉटरमेलन बोलायचं. मला इंटरेस्ट नाही ऐकायला. हा ब्लॉग कुठे सोडला होता? तर टॉपिक असा झाला, मम्मीने जेव्हा मला सांगितलं होतं असा असा विषय आहे, मुलगा शिकलेला नाहीये, त्याला जॉब नाहीये, तो अजून स्वतःच्या पायावर उभा नाहीये, त्याला स्वतःचं घरदार नाहीये पुण्यात. तर म्हणलं पुण्यात नाही तर काय झालं, गावाकडे तर आहे. तर मम्मी मला बोलली की मग तू काय गावाकडे जाऊन राहणार आहेस? शहरातली तू इथं शिकलेली वाढलेली, मग गावाकडे जाऊन राहणार आहेस? मग थोड्या वेळासाठी मला पण ते क्लिक झालं डोक्यामध्ये. पण कसं प्रेम आंधळं असतं जसं की तुम्हाला माहितीये. तर त्यावेळेस आमची मेंटॅलिटी बघा हा दोघांची पण. जेव्हा मला मम्मी अशाशी बोलली तर मम्मीने मला डायरेक्टली नाही बोलून टाकलं. मम्मी म्हणली नाही होणार आणि तू विचार पण करू नको, आणि त्यांचा फोन आला तर मी डायरेक्टली त्यांना नाही बोलून टाकणार आहे की आम्हाला नाही करायचं. तर मग हा उत्तर मी मम्मीचं ऐकून मी तर अशी कोमामध्ये गेले होते. असं ऐकून कोमात गेले, आणि मग माझं काहीच म्हणजे नाही कसं बोलण्यात कुठल्या कामामध्ये मन नव्हतं लागत, काय नाही. मग असं वाटायचं मी कधी कॉलेजला जाते, आणि कॉलेजला जाऊन मग मी आनंदला ही गोष्ट सांगते की मम्मीचा रिप्लाय असा असा आलेला आहे. मग अनफॉर्च्युनेटली असं झालं की त्याच टाइम पिरियड मध्ये लगेच मला एक स्थळ आलं नाही, मम्मीने मुद्दामून आणलं. आता ते मला नाही माहिती, बट माझ्या नजरेमध्ये तर ते आलंच होतं. आणि मग काय झालं, मी मम्मीला जेव्हा इथे मना केलं तर मम्मीने लगेच त्या स्थळाला हा बोलली की बाबा ठीक आहे. ते लोक खूप जास्त रिक्वेस्ट करत होते की आम्हाला मुलगी बघायची. तर मग माझ्या घरचे बोलले ठीक आहे. तर मग मी आनंदला जाऊन सांगितलं, कॉलेजमध्ये कॉल केला मी माझ्या मैत्रिणीच्या मोबाईलवरून, आणि मी सांगितलं की आनंद माझ्यासाठी एक स्थळ आलेलं आहे. आणि आनंद तेव्हा कसे रिलॅक्स राहायचे, म्हणजे एवढं टेन्शन नव्हतं ना, दडपण नव्हतं असं, मला पण नाही आणि त्यांना पण नव्हतं. पण त्याच दिवशी मी त्यांना असं सांगितलं का की आनंद मला एक स्थळ आलंय. तर आनंद 5 मिनिटं शांत झालो मी, सायलेंट. तर मला वाटलं फोन कट झाला कदाचित, तर म्हटलं हॅलो. तर मग एकदम बारीक आवाजामध्ये बोलले हा बोल. तर म्हणलं ऐकलं का मी काय बोलले? बोलतात हा. आणि त्यावेळेस माझा पण आवाज खूप बारीकच होता. तर मग मी सांगितलं की बाबा असं असं स्थळ आलंय. तर मग मला बोलतात कर ना. मग म्हणलं करायचं तर मग काय हा बोलू काय म्हणलं मी. तेव्हा मग मी थोडंसं मस्तीमध्ये घेतलं, कारण की त्यांचा आवाज बारीक येत होता ना. तर मग मी त्या गोष्टीला फन मध्ये घेतलं. मग हा बोलू काय, तर मग ते जाऊ दे, तर ठेव फोन आता. ते नाही का लहान लेकरावानी लहान लेकरासारखं, हा ठीक आहे ठेव मग फोन, असं तसं बोललं. बस एवढं बोलून त्यांनी फोन ठेवून दिला. मग आणि माझे लेक्चर होते कॉलेजमध्ये, मग मी लेक्चर वगैरे अटेंड केल्याच्या नंतर मी परत आनंदला फोन केला आणि सांगितलं की बघा मम्मी पप्पांनी काय माझ्यावर प्रेशर नाही टाकलं एवढं, फक्त आलंय म्हटलं स्थळ, तर आपण ते बघून घेऊया, त्यांचं पण मन नको दुखवायला, असं मी बोलली त्यांना. तर मग ते मला बोलले ठीक आहे रे. मग आला स्थळ बघण्यासाठी. मला नव्हतं माहिती की तो मुलगा डायरेक्ट हा बोलन म्हणून. त्याने बघाबघीचा कार्यक्रम वगैरे झाला आणि गावाकडून आलेला होता तो स्थळ. तर तो मुलगा डायरेक्टली हा बोलला आणि मग मला बोलले की तुम्ही तुमचं डिसिजन सांगा. तर मी त्यावेळेस काहीच बोलले नाही, मी गप बसले. मध्ये पाहुणे आलेले जेवण वगैरे करून गेले, आणि मग संध्याकाळपर्यंत कोणी काय विचारलंच नाही मला की काय करायचंय काय नाही. मग मी दुसऱ्या दिवशी जाऊन आनंदला सांगितलं की तो मुलगा आहे ना डायरेक्टली आनंद हा बोलतो, आता काय करायचं. तर मग आनंद थोडेसे टेन्स झाले, आणि मग ते बोलले की एक काम कर, मी तुझ्या मम्मीला संध्याकाळी फोन करतो आणि त्यांना सांगतो की असं असं आहे. तर म्हणलं ठीक आहे. मग त्यांनी कॉल केला.
मग मम्मीनी डायरेक्टली आनंदला सांगितलं की बघा तुमचं नाही शिक्षण झालेलं आहे आनंद. जी मम्मी गोष्ट मला बोलली होती ना तीच मम्मीने एकदा आनंदला पण रिपीट केली. तर मी सांगू, हा तर मामींना कॉल केला मी, त्यांना हे सगळं सांगितलं. तर मामी बोलल्या, हे बघा आनंद, तुम्ही काय बाहेरचे नाही आहेत, तुम्ही आपल्या घरामधलेच आहेत. मी तुम्हाला डायरेक्ट आणि साफ साफ सांगते की मला हे लग्न का नकोय. मी म्हणलं ठीक आहे, काय आलं. तर मामी बोलतात, हे बघा माझी मुलगी आहे शिकलेली, तुम्ही शिकलेले नाहीत. दुसरी गोष्ट, तुम्हाला स्वतःचं घर नाहीये. तर मी बोललो घर तर आहे ना, म्हटलं गावाकडं. म्हणलं गावाकडं नाही चालणार, म्हटलं गावाकडल्या घरांना व्हॅल्यू नसते, हे डायरेक्ट साफ साफ मामींनी बोललं. तर म्हणलं, मग मी पण थोडा विचारात पडलो, म्हणलं हा बरोबर आहे, म्हणजे तुम्ही गावाकडे काय काम करणार मग. मग तो पण विचार करायला लागलो, यार हा ते पण बरोबर आहे यार, माझं घर तर तिकडं पुण्याला आहे म्हटलं, दुसरं वाला. पुण्यामध्ये पण रेंटनीच होते ते, हा म्हणूनच पुण्यामध्ये नको पण, होतं हा मम्मीला. पुण्यामध्ये रेंट. आणि मामी म्हणल्या तुम्ही जॉब काय करता. म्हणलं जॉब तर आपलं माशाचं दुकान आहे, तुम्हाला तर माहितीच आहे म्हटलं. ते म्हणले हो माशाचं दुकान आहे, पण आम्हाला कसं थोडं शिकलेला मुलगा पाहिजे, त्याला चांगलं जॉब पाहिजे, म्हणजे एकदम स्टेबल पाहिजे. आणि ते त्यांच्या हिशोबाने एकदम बरोबरच होते, पण आम्हाला असं वाटायचं की नाही का. त्यावेळेस कसं आम्ही लहान होतो, हा. आम्हाला समजत नव्हतं. त्यावेळेस असं वाटायचं आज नाही तर उद्या आम्ही दोघं पण शिकलेलो आहे, ठीक आहे, आज नाही तर उद्या आम्ही आमचं घर करतो. पण माहिती नव्हतं की स्वतःचं घर खूप महत्वाचं असतं आणि ते करायला नाही का लोक खूप वर्ष घालतात की स्वतःचं घर करण्यामध्ये. आम्हाला नव्हतं कळत त्यावेळेस एवढं. म्हणजे ते पण त्यांच्या जागेवर बरोबर आहेत हा. आणि आम्ही पण आमच्या जागेवर बरोबर होतो. की आम्हाला काय वाटायचं, आमचं प्रेम आहे यार, बात घराची ह्याचीच आहे ना, जॉबचीच आहे ना, तर आम्ही नंतर लागू पण शकतो. पण ते मामी नाही, मामी एकदम त्यांच्या गोष्टीवर ठामच होत्या. तर म्हटलं ठीक आहे. तर मग मी मामींना बोललो, ठीक आहे म्हटलं, तुम्हाला तुमच्या अटी हेच आहेत ना की मी शिकलेलो पाहिजे, मी 12वी शिकलेलो पाहिजे, मला जॉब हवा आहे. म्हटलं ठीक आहे म्हटलं, मी सगळ्यात पहिलं आता डायरेक्ट जॉबला नाही जाऊ शकत म्हटलं, कारण की माझं शिक्षण नाही आहे. तर ठीक आहे म्हटलं, मी शिक्षण करतो त्यांच्यासाठी, बरं का, तरुणासाठी मी शिक्षण करायला तयार आहे म्हटलं. आणि त्या टायमिंगला फ्रेंड्स माझी 10वी झाली होती. आणि 10वी पण ह्याच्यामुळे झाली होती की आमच्या परिस्थितीमुळे आम्ही इकडं तिकडं भटकलेलो पहिल्यापासून. म्हणून माझी आहे ना शाळा अशीच हे झालेली, म्हणजे मला कधी शाळेचं नीट शिक्षण पण नाही भेटलेलं. इकडे तिकडे फिरण्यातच आमचे दिवस गेलेत, आमच्या घरच्यांना पण माहिती आहे. तर त्या शिक्षणामुळे त्या टायमिंगला माझी 10वी पास झाली होती फक्त. तर मग मी विचार केला, तर गावाकडे जाऊन शिक्षण घ्यावं. तर मी तरुणासाठी गावाकडे गेलो शिक्षण घेण्यासाठी. तिथं मी चालू केली माझी शिक्षण. 10वी ते 12वीचा सफर म्हटलं की 2 वर्ष. 2 वर्ष. 2 वर्षामध्ये काय झालं आता, मग मग परत आनंद गावाकडे असायचे, मी मुंबईला असायचे. हा. आणि मोबाईल नसायचा माझ्याकडे, म्हणजे की नाही का अख्खं ग्रॅज्युएशन होईपर्यंत, म्हणजे जसं जसं होणार होतं त्याच्यानंतर माझ्याकडे मोबाईल आला, त्यानंतर सांगेलच, पण तोपर्यंत तर नव्हता माझ्याकडे. आणि त्यांच्याकडे मोबाईल होता, पण कसं असायचं जेव्हा मी कॉलेजमध्ये जायचे, मी आनंदला त्या 2 वर्षाच्या गॅप मधलं सांगते, मी त्या गॅप मधलं सांगते. मग कसं आहे, मग तो जो एक माझ्या लग्नासाठी जो आला होता स्थळ, तो तर तिथे ड्रॉप झाला. मम्मीने विषय तिथेच सोडून दिला, कारण की तो ऍक्च्युली मम्मी पप्पाला पण नव्हता आवडला. फक्त त्या मुलाची हाव होती त्या साईडने. जोपर्यंत मी हा बोलू तर मम्मी पप्पाने पहिलेच नाही बोलून टाकलं होतं, कारण त्यांना तो मुलगा आणि ती, म्हणजे की त्यांना नव्हतं आवडलं, ते स्थळ त्यांच्या मनासारखं नव्हतं. का नव्हतं, कारण की ते पण गावाकडलंच गावाकडचंच होतं स्थळ ते होतं, पण. म्हणून त्यांना पण ते आवडलेलं हा. नाही, म्हणून तो पण त्यांनी तो विषय तिथे ड्रॉप ड्रॉप केला होता केला. आणि स्टार्टिंगला. मग त्याच्यानंतर काय माझ्या घरच्यांनी काय इतकं कुठल्या गोष्टीसाठी माझ्या बरोबर जबरदस्ती वगैरे काय नाही केलं. मग मला म्हणले की तू शिक्षण कर भले. म्हणलं ठीक आहे. मग मी माझं शिक्षण करत होते. मग आनंद पण गावाकडे जाऊन ते पण त्यांचं शिक्षण वगैरे व्यवस्थित करत होते. पण पण कसं असतं, लॉंग रिलेशनशिप खूपच कठीण असते, खूपच. लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप लयच कठीण असतं. तरी पण बापरे. आम्ही ते निभवलं हा शेवटपर्यंत. नाहीतर माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि कॉलेजचे फ्रेंड्स किंवा कॉलेजच्या पोरी अक्षरशः लेक्चर बंक करून कॉलेजमधनं डायरेक्ट गायब, असं अशा करायच्या ना. त्यांना बघून मला असं लय वाईट वाटायचं कधी कधी, की नाही का त्याच्या घरच्यांना कसं फील होत असं. पोरी अशा बिंदास जातात बेधडक, आणि त्यांच्याकडे मोबाईल बिबाईल हा सगळं मस्त मौजमध्ये असायच्या त्या मुली. फिरायला जा, इकडे जा, तिकडे जा. आणि मी कधी अशा गोष्टींमध्ये नव्हतेच, कधीच नव्हते मी. तर मग ह्या 2 वर्षामध्ये एवढंच व्हायचं की कधी कधी त्यांना बघून असं वाटायचं, अरे आनंदला फोन केला पाहिजे, आनंद काय करत असन, कुठं असन, गावाकडे एकटाच राहतोय, जेवण केलं असन का नाही. कारण की त्यांचे मम्मी पप्पा सुद्धा तेव्हा पुण्यालाच राहत होते, कारण की त्यांचा माशाच धंदा होता, तर त्यांना कुठं हालताच येत नव्हतं. आणि मी फक्त आणि फक्त शिक्षणासाठी गावाकडे गेलो होतो. फक्त माझ्यासाठीच ते गावाकडे राहत होते. आणि आणि गावाकडे मला सांभाळायला माझी आजी आणि आजोबा होते ते आमच्या घरामध्ये. आणि मी फक्त हिच्यासाठी गेलो होतो, शिक्षणासाठी गेलो होतो गावाकडे. आणि मग
मग त्याच्यामध्ये कसं बस तरी नाही का 12वीच्या टायमिंग जोपर्यंत पास होईल तोपर्यंत मग आला माझा बर्थडे. तर मग आता काय करायचं, नुसतं विश करून तर काम नाही चालणार. तर मला असं वाटलं होतं की आनंदनी यावा आणि मला असं सरप्राईज द्यावा. असं मला काय माहिती का असं मनातून वाटत होतं की त्या दिवशी त्यांनी आलं पाहिजे आणि मला भेटलं पाहिजे. त्या बर्थडेचे जे फोटोज वगैरे असतील ना आपल्याकडे, आहेत फोटो, मी इथे टाकून देईल स्क्रीनवर, तर तुम्ही ते बघा. तर काय झालं होतं ऍक्च्युली, तिचा बर्थडे असतो 29 जानेवारीला. तर हे मला माहिती होतं. ही वाट बघत बसली की सगळं तिच्या घरच्यांना सगळ्यांनी विश केलं. 12च्या नंतर आणि मी काय केलं असं माहितीये का, मी फ्रेंड्स, मी मेसेज सुद्धा नाही टाकला, मेसेज सुद्धा. तर मग ही लय असं चिडचिड झाली. मग हिला बोललो रात्री मी की तू कॉलेजला जाणार आहेस का उद्या. तर ती बोलली हो हा, मी मी जाणार आहे तेव्हा बोलली. जाणारच होते. असं बोलली. म्हणलं ठीक आहे. मग मी काय प्लॅन केला, म्हटलं उद्या आहे हिचा बर्थडे म्हटलं, तर मी आहे ना हिला सरप्राईज देणार आहे. तर मग मी काय केलं माहिती का फ्रेंड्स, त्या टायमिंगला गावाकडं माझा एक मित्र होता आणि खूप चांगला मित्र होता. त्याच्याकडेच असतो मी जास्तीत जास्त टाइम आहे, त्याच्याकडेच असं मित्र आहे. म्हणजे गेला नाही तो, आहे तो पण ब्लॉग बघत असेल कधी. भाऊजी बघतात ना. हा. तर त्याला बोललो की मला तुझ्या वहिनीला भेटायला जायचंय. तो बोलला कुठं. म्हटलं मुंबईला. तुला माहित नाही का. ते म्हटलं मुंबईला. म्हटलं जा मग. म्हटलं पण एक प्रॉब्लेम आहे. म्हटलं काय. तो बोलला की हा मग 9 वाजताची गाडी आहे म्हटलं, आपल्या इथनं एसटी लागते, डायरेक्ट तुला कल्याणला सोडल. गावाकडे इतकं नाही का डेव्हलपमेंट नाहीये. म्हटलं नाही, मला म्हटलं तिच्या कॉलेजच्या टायमिंगच्या आधी जायचंय म्हटलं. तर म्हटलं मग तुला काय करायचं. मग माझ्याकडे बघायला लागला आणि मी पण त्याच्याकडे बघायला लागलो. तर तो म्हटलं मग मला गाडी पाहिजे म्हटला. तर मग गाडी पाहिजे म्हटलं हा. म्हणते जा. मग त्यांनी मला नवीन गाडी दिली फ्रेंड्स. त्याच्याकडे नवीनच घेतली. 2 ते 3 महिने झाले होते फक्त. त्याने मला चावी दिली. म्हटलं जा. म्हटलं पैसे आहेत का. म्हटलं पैसे पण नाहीत. असं बोलला मला. मी बोललो पैसे पण नाहीत. मग त्याने मला 2,000 रुपये दिलेत. आणि मग मी पहाट 3 वाजता उठला. आजी बोलली काय झालं. म्हटलं काय नाही. म्हटलं माझ्या मित्राकडे चाललोय. म्हटलं त्याचा बर्थडे. म्हटलं मग एवढ्या सकाळी पहाट कुठं चाललास. म्हटलं मित्राचा बर्थडे. म्हटलं त्याच्याकडे चाललोय. तर मग मी 3 वाजता त्याची गाडी घेऊन आलो होतो. संध्याकाळीच 12 वाजता गाडी घेऊन आलो होतो. 3 वाजता मी माझ्या घरापाशी लावली होती. 3 वाजता उठलो मी. बॅग वगैरे भरली. एवढी थंडीचे दिवस चालू होते. कसली थंडी होती. जानेवारी मध्ये थंडी होती आणि आपल्या मुंबईला नसेल होत, पण गावाकडे तर अक्षरशः थंडी असते त्यावेळेस. तर फ्रेंड्स तुम्हाला विश्वास नाही होणार, मी थंडीमध्ये सकाळी 3:30 वाजता गाडीवर रुमाल बांधून ना, माझ्याकडे स्वेटर होता ना काय होतं, 3 वाजता मी पहाट त्या गाडीवरून 400 किलोमीटर अंतरावरून हिला भेटण्यासाठी आलो होतो. माहितीये का, 400 किलोमीटर अंतरावर. तर ते तिथं पोहोचले आणि त्या दिवशी काय झालं, मम्मी गेली होती कॉलेजला. त्याच्यानंतर आनंद 9 वाजता कल्याणला पोहोचले आणि मग माझं कॉलेज सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत कॉलेज असायचं. ठीक आहे, हे त्यांना माहिती होतं. आणि माझ्या एका मैत्रिणीचा नंबर यांच्याकडे हमेशा असतो, कारण की मी त्याच्यावरच मोबाईलने कॉन्टॅक्ट करायचे. तर मग त्यांनी तिला कॉल केला आणि म्हणला की मैं इधर आया हूँ कल्याण में, मतलब तुम्हारे गेट के पास खड़ा हूँ, लेकिन कॉलेज के पास खड़ा हूँ, लेकिन तरुणों को बताना मत, उसको सिर्फ लेके बाहर आ जाओ, क्योंकि वो कल से मेरे ऊपर बहुत चिड़ी हुई है, क्योंकि उसको मैंने बर्थडे विश भी नहीं किया, मैंने उसको मैसेज भी नहीं किया है, तो उसको लेकर बाहर आओ बस. एवढंच बोलले. आणि मग नंतर माझी मैत्रीण आली माझ्याकडे. आम्ही त्यावेळेस लेक्चर मध्ये होतो, तर मग आम्ही लेक्चर वगैरे अटेंड करून नंतर खाली आलो. तर मला ती बळच बोलत होती, चल आपण गेट पाशी जाऊ. म्हटलं पण गेट पाशी काय कामच नाही, तू कशाला घेऊन चालली. तेव्हा मी लय सॅड होते, कारण की मला विश पण नव्हतं केलं आणि प्लस माझा त्या दिवशी बर्थडे होता. गेले गेटच्या बाहेर, बघितलं, म्हटलं अरे आनंद, असं वाटलं मला की आनंदला मी बघितलं, पण मला वाटलं आनंद कसं काय येईन इकडं. मग मी असं बघून परत इकडे तोंड केलं. नंतर मी तिच्याकडे बघितलं, मग ती हसली. मग मी परत तिकडे बघितलं, म्हणलं नाही आनंद आलेत. मग मी लय खुश झाले, नाही का, मन में लड्डू फुटा असा मला सीन झाला. लय खुश झाले मी. तर मग त्याच्यानंतर मग मला तिथंच भेटले ते, कारण की आमच्या कॉलेजमधून बाहेर जाणं अलाउड नव्हतं आम्हाला. काय मुली जायच्या, कारण की त्या कॉलेजला येतच नव्हत्या, त्या गेटच्या बाहेरूनच निघून जायच्या. तर तसं मी कधी केलं नव्हतं. मग ते गेटच्या बाहेर आणि मी कॉलेजच्या गेटच्या आतमध्ये. तर बस त्यांनी ना मला विशेस वगैरे दिल्या आणि फक्त विश करायसाठी, एकमेकांना फक्त बघायसाठी ते इतक्या लांबून आले होते. असं कुठं तुम्ही रिलेशनशिप बघितलं आहे का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला विचारत होते की तुला काय गिफ्ट पाहिजे, पहिला असं बोलले मला. तर मी म्हटलं बघा तुम्ही काय पण गिफ्ट देतात, म्हणलं मी घरी कुठे ठेवू म्हणलं गिफ्ट, आणि मी काय सांगू की एवढा एवढा एक्सपेन्सिव्ह गिफ्ट मला कोणी दिले. तर मग मला म्हणले ठीक आहे, मग मी तुला पैसे देतो. म्हणलं मला पैसे सुद्धा नको, कारण की मला तेव्हा
नको होते, पैसे नव्हतं, गिफ्ट नव्हतं, तुम्ही इतक्या लांबून आलात. तेच बघून माझ्या डोळ्यातले म्हणजे त्यावेळेस नाही का असं लय मी इमोशनल झाले की बाबा आपल्यासाठी किती रडली तू माझ्यासाठी? फायनली त्यावेळेस आपल्यासाठी की कोणी नाही का इतक्या लांबून भेटायला आले, ते सुद्धा बर्थडेच्या दिवशी, ते पण विश करायसाठी, बस एकमेकाचा चेहरा बघण्यासाठी. तेव्हा म्हणजे लय मला कसं तरी झालं, लय भारी वाटत होतं. मुवमेंट लय बेस्ट होता माझ्यासाठी. त्याच्यानंतर मग तुझं कॉलेज सुटलं. त्याच्यानंतर मग कॉलेज सुटलं आणि कॉलेज सुटतोच तर बाहेरच बाहेरच थांबले थांबलो होते. होतो मला मी. बोलले की तुझं अजून कॉलेज सुटायला 1 तास बाकी आहे, तर काय नाही तू कॉलेज बाहेर ये, मी इथं थांबतो. मग चायच्या कुठल्या तरी टी शॉपवर थांबले तिथं. मग कॉलेज सुटल्याच्या नंतर मग थोडे 15-20 मिनिटं आम्ही जाऊन आमच्या एक स्पॉट होता, छान होता. आम्ही पोरी पोरी जायचो तिकडं, मुली मुली कधी कधी लेक्चर नसला ना, मग आम्ही तिथे जायचो. कुठे? बिर्ला मंदिरला. अरे बिर्ला मंदिर खूप फेमस आहे मित्रांनो. खूप खूप तिथं आहे ना आपल्या जे तेरे नामची शूटिंग आहे ना, पूर्ण तिथंच झाली. आणि ते तेरे नामची शूटिंग वालं मंदिर आहे ना, ते उल्हासनगर मध्येच आहे. हा, तर त्या बिर्ला मंदिर मध्ये आम्ही जायचो. तिथं गार्डन होतं, थोड्या वेळ तिथं बसलो आणि मग मी असं आनंदच्या खांद्यावर डोकं ठेवून लय रडले नाही का, की कशाला एवढं लांबून आलात, तुमच्याकडे पैसे नव्हते, गाडी नव्हती, ट्रेन कसं काय एवढं. मला लय कस तरी वाटायचं, मला भीती वाटायची की नाही का इतक्या लांबून मुलगा पाट निघतोय रस्त्यात, काय झालं वेळ. मी त्या गोष्टीसाठी लय घाबरायचे, म्हणून आम्ही जास्त भेटत नव्हतं. पुण्याचा आणि मुंबईचा डिस्टन्स कसा कमी आहे, माणूस 2 ते 3 तासाचा प्रवास करून येतो, पण गावाचा आणि मुंबईचा डिस्टन्स खूप जास्त आहे. खूप जास्त. आणि वरनं तो माळशेजचा घाट पण लागतो मध्ये. आणि वरून ती थंडी, जॅकेट नाही घातलेलं किंवा काहीच नव्हतं, तर मला लय लय वाईट वाटलं, मला लय रडायला येत होतं. हे रडले. मग त्या टायमिंगला हिने एक मस्त रेड कलरचा एक 1 पीस घालून आली होती बर्थडेच्या दिवशी. किती मस्त वाटत होतं. मम्मीने आणि घेऊन दिला हे बघा, होता अरे मला. काय फोटो असतील ना आपल्याकडे, आहेत. हे बघा मी फोटो आहेत. फोटो पण टाकतो. मग त्या टायमिंगला त्या गार्डन मधले हे फोटोज आहेत, हा. ते 2-3 असतील, ते त्या टायमिंगला टाकलं, म्हणजे आम्ही काढले होते ते. हा. त्यानंतर बस आम्ही तिथे बिर्ला गार्डनला भेटलो, थोडंसं बोललो आणि त्यानंतर 1 वाजले, तर मग मी माझ्या घरी निघून गेले, कारण की मी 5 मिनिटं सुद्धा एक्स्ट्रा थांबत नव्हते कुठेच. मग घरी गेल्याच्या नंतर अजिबात करमत नव्हतं आणि नुसती भीती वाटायची की आनंद जसे सुखरूप आले तसं सुखरूप तिथं पोहोचावा. आणि त्याचा चुलता पण म्हणजे नाही का, त्यांचा चुलता इथेच राहतात उल्हासनगर मध्येच, तर मग ते मला भेटल्याच्या नंतर त्यांना पण भेटायला गेले. त्यांना भेटायला गेल्याच्या नंतर मग यांच्या घरी कळलं की आनंद न सांगता मुंबईला गेलाय गाडी घेऊन. बघा, त्यांचा भाऊ म्हणलं माझ्या वडिलांना तर सांगणारच ना, माझ्या चुलत्यानं लगेच मग सांगितलं. घरच्यांना पण टेन्शन झालं होतं की टेन्शन बाबा आलं की तू एवढ्या न लांबून. सांगता पाट एवढं तिकडे गेला, काय झालं रस्त्यामध्ये वगैरे, म्हणजे किती रिस्की काम होतं हे. आणि दिसतं बघा ना केवढं मी, आणि बघा खूप ना. लहान होते त्यावेळेस पण. मग त्यानंतर मग मला भेटून जोपर्यंत ते तिकडे सुखरूप गावाला पोहोचते तोपर्यंत गावाकडे मला नुसतं पोहोचते. टेन्शन. मम्मी सारखं विचारायचे मला, काय झाले गप का झाली, कारण की माझी मम्मी अशी ना, माझ्या चेहऱ्यावरून लगेच मम्मीला ओळखती मम्मी, की आजी जास्त हसते म्हणजे ही खुश आहे, आजी गप आहे म्हणजे काहीच्या मनात काहीतरी चाललेलं आहे. तर मी म्हणलं काय नाही, तब्येत वगैरे ठीक नाही, आता थोडेफार तर बहाणे द्यावंच लागते, प्लीज तुम्ही पण अंडरस्टँड करून घ्या की कशामुळे काय होते. तर मग असं करूच तर जेव्हा मग आनंद घरी गेल्याच्या नंतर मग त्याच्यानंतर मी माझ्या मैत्रिणीला बोलली होती की आनंदला मी बोलले होते, तुम्ही जसंच तिकडे पोहोचताना फक्त माझ्या मैत्रिणीच्या मेसेजवर फोनवर एक मेसेज करा की बाबा मी पोहोचलोय, बस. मग तेव्हा तिने माझ्या मैत्रिणीने मला फोन केला माझ्या मम्मीच्या मोबाईलवर, तेव्हा माझ्याकडे फोन नव्हता, तर मम्मीच्या फोनवर फोन करून बोलली, आंटी तरुणा को दो ना 1 मिनट, मेरे को बुक्स के लिए पूछने का है. म्हणलं ठीक आहे. तिने लगेच मला विचारलं, मला फोन दिला, म्हणजे आनंद पोहोच गया. म्हणलं चल ठीक आहे. तेव्हा माझ्या जीवात जीव आला आणि मी 1 चपाती जास्त खाल्ली. म्हणजे असं किती चपात्या खात होते तू? किती चपात्या खात होते? 1 जास्त खाल्ले म्हणजे त्या भातच खात होते ना मी, तर तेव्हा चपाती पण खाल्ली असं. ओके. तो दिवस माझ्यासाठी खूप छान होता, तो बर्थडे पण खूप छान गेला. मी गावाकडे गेलो, गावाकडे वगैरे पोहोचलो. नंतर मग माझं शिक्षण वगैरे पूर्ण झालं तिथं 12वी. माझी 12वी पूर्ण झाली. मग मी तिथून जॉबचा टाइम होता, कारण की मला फक्त शिक्षण करायचं होतं गावाकडं, आणि गावाकडे तर जॉब लागत नाही. तर मी परत मग माझ्या पुण्याला गेलो, पुण्याच्या घरी. नंतर मग आला लवकर, म्हणजे जवळ आला व्हॅलेंटाईन डे आला. मग आता कसं माझ्याकडे तर पैसे असायचे नसायचे, कारण मी जॉबला जात नव्हते, कॉलेजमध्येच असायचे. तर मम्मी पप्पा कधी 10 रुपये दे, 5 रुपये दे, असं करून 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 मी अक्षरशः 1000 रुपये जमा केले होते. आणि माझ्याकडे 10 चिल्लर असायची ना, मी दुकानदाराला चिल्लर देऊन तिकडनं नोट कलेक्ट करायचे. आणि कशासाठी तुम्हाला सांगतो 2 मिनिटं. हा, ते पैसे तिने कशासाठी जमा केले होते मी सांगतो पुढे. इतकी गड्डी झाली होती माझी. एवढी गड्डी पण ती कशामुळे झाली माहिती का? ती तिला मम्मी रिक्षासाठी पैसे द्यायची, तर ती कमीत कमी 3 ते 4 किलोमीटर 3 ते 4 किलोमीटर चालत जायची. का? की ते 10 रुपये ते आणि 15 रुपये वाचावा माझ्या रिक्षाचं. यार मला पण तेवढं माहिती नव्हतं त्या टाइमला, तर मी पण पैसे पाठवले असते तिला.
गोष्ट कशी होती आनंद कधी म्हणजे जेव्हा पण मी विचारायचं पण तुला काय पैसे पाहिजेत का, पैसे लागतात का, मी बोलायचे नाही मला काय पैसे लागत नाही काय नाही. सवयच नव्हती तशी कोणाकडून पैसे घ्यायचे. तसं करून 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 ते एक असा बार्बीचा पर्स यायचा, त्या पर्स मध्ये मी ते पैसे जमा करून करून माझे सगळे असे एक ड्रॉवर होते, त्या बुक्सच्या ड्रॉवरच्या असे मागे ठेवलेले तो पर्स. आणि मला माहिती होतं व्हॅलेंटाईन डे तर मग मी आनंदसाठी गिफ्ट घेणार होते. तर गिफ्ट काय घेणार होते, माझ्या बजेट बी नव्हता. म्हटलं काय माहिती 1000 रुपयामध्ये काय फर्स्ट टाइम होता त्याचं, कधी घेतलं नव्हतं मला ना. ते 1000 रुपये जमा करायसाठी 4 ते 5 महिने आरामात लागले असतील, आरामात. ही आमची दुसरी भेट होती, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मी आनंदला एक शर्ट घेतलं आणि ते शर्ट मला 600 रुपयाला शर्ट भेटलं त्यावेळेस. आणि एक 200 रुपयाचा काहीतरी गॉगल घेतला होता, गॉगल. हा. आणि 300 रुपयाचा एक गॉगल होता, एक वॉच होती. आता हाय बघ फोटो पण असेल, फोटो फोटो पण टाकतो मी. असेल बहुतेक त्याचा. गिफ्ट द्यायचं तर कसं साईज सांगायचे की काय साईज आहे काय नाही. तर मी माझ्या मनाने घेऊन गेले होते मी एकदा मैत्रिणी बरोबर. तर मी ते सगळं घेऊन तिच्यापाशीच ठेवलं होतं सगळं. म्हटलं आनंद जेव्हा पण येईन, म्हटलं मला नव्हतं माहिती. मी त्यांना बोलायचे की या मला भेटायला या, पण ते कसं त्यांचा माशाचा धंदा असल्यामुळे त्यांना निघता येत नव्हतं गावाकडून. ते कसं बसं मला एकदा भेटायला आले होते, पण त्या टायमिंगला नव्हते येऊ शकत पुण्याला गेल्यावर, कारण की रिझल्ट यायला पण टाइम होता. आणि मग त्या टायमिंग मध्ये ते पुण्याला राहत होते. शिक्षण तर ऑलमोस्ट झालं होतं त्यांचं 12वी. मग पुण्याला असताना मग मी त्यांना बोलायचे की या. मग रिक्वेस्ट केल्याच्या नंतर एक दिवस आले आणि व्हॅलेंटाईन डेच्या पहिलेच आले होते. त्या दिवशी नव्हते आले. तीच रिक्वेस्ट करत होते. माझ्या खूप मन असत, एवढं मन असायचं ना, पण घरचे कधी जाऊन नव्हते देत. बरोबर त्यांचं पण की एवढ्या लांब जातोच XYZ. आणि प्लस आज माझं दुकान असायचं ना, दुकानामुळे पण कुठे जाता येत नव्हतं ना, काय करता येत नव्हतं. मग त्यानंतर आनंद आले कॉलेजमध्ये. मी त्यांना बोलले होते की आलात ना भेटायला तर कॉलेजमध्येच या म्हणून. तर ते बोलले ठीक आहे. मग कॉलेज संपल्याच्या नंतर मग बाहेर आले. मी मैत्रिणीला रात्री बोलले होते की ते गिफ्ट घेऊन ये म्हणून. मग मी ते गिफ्ट तिथं बाहेरच दिलं. 5 मिनिटाचा आमचा आय कॉन्टॅक्ट झाला असेल, इंटरॅक्शन झालं असेल, बस तेवढंच. त्यानंतर मग कसं आम्हाला एवढं समजत नव्हतं की आल्यात. तर मला नव्हतं समजत एवढं की आल्यात तर बाबा रिक्षाचे पैसे ते देते. मी म्हणायचे मी देते तुमच्याकडे, काय माहिती आहेत का नाही, ते इतक्या लांबून आलात. कधी कधी गाडीने यायचो, कधी कधी मी असं रिक्षाने यायचो, ट्रेनने यायचो. कॉलेजमधून ते माझ्या घरापर्यंत आधी जायला लागायचं. कधी कधी मग आम्ही दोघं संघ असतात ना जेव्हा, म्हणजे असं बोलायचं वगैरे. आम्ही असं चालत चालत नव्हतं जाऊ शकत, कारण कधी कुणी बघितलं काय पण चुकीचा अर्थ काढतात माणसं. तर मग त्यावेळेस आम्ही रिक्षामध्ये बसून गेलो. तर रिक्षातून उतरलं, मला म्हणतात मी देतो पैसे तुझा. म्हणलं नाही मी देईन. म्हणलं तुमचे पण आणि माझे पण. मी दोघांचे पैसे द्यायचे. मला त्या एवढं समजत नव्हतं. कशी पोरगी आहे, अरे मी देतोय पैसे तरी मला देत नाही ना. तुम्हाला असतील का पैसे, तुम्ही एवढ्या लांबून आलात, तुम्ही कसं काय मॅनेज केला असं, म्हणजे एवढा पुढचा विचार करायची. मी पण असं समजत यार हिच्याकडे पैसे असतात. नेचर होता, केअरिंग नेचर अजून पण आहे तसंच. तर मग पैसे वगैरे दिल्याच्यानंतर मग आनंद जायचे घरी. परत जाऊन त्यांच्या चुलतेचे थोडा आराम वगैरे करायचे. मग रात्री किंवा दुसऱ्या दिवशीची त्यांची गाडी असायची, मग ते परत पुण्याला जायचे. बस ही सेकंड टाइम. म्हणजे या 2 वर्षामध्ये फक्त आम्ही 2 वेळा भेटलो बास. आणि ते सुद्धा कॉलेजच्या बाहेर 5 ते 10 मिनिटाच्या इंटरॅक्शन मध्ये, दॅट्स इट. त्याच्यानंतर असे करून 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 2 वर्ष निघून गेले. मग आनंदचा आला रिझल्ट, मेन गोष्ट. त्यानंतर मग आनंदने डायरेक्टली मम्मीला फोन केला की मामी माझं 12वीचं रिझल्ट आले, आता काय करायचं. तर मामी म्हणली चांगली गोष्ट आहे, रिझल्ट आलं तर मग आता मम्मीने एकदम लाईटलीच घेतलं. ते पण एखादा असतं ना माणूस की बाबा हा 12वी केले, एक्साइटमेंट. फक्त माझ्या पोरीमुळे तसं काय नव्हतं. बघते ते पण ब्लॉग. हा. तर मग एकदम लाईटली घेतल्या सगळ्या गोष्टी. मग त्यानंतर मग मम्मी बोलली आता मग ठीक आहे, मग आता जॉबला लागा, मग आपण लग्नाचा विचार करू. आनंद ते पण हा बोलले ठीक आहे. लागलो जॉबला मी. मग त्यानंतर जॉबला लागले. आनंदने 7-8 महिने जॉब केला, जास्त नव्हता, कारण त्यांना जॉबची कधी नीड म्हणजे नाही का गरजच नाही पडली. कारण की मासाचं दुकान असून पण, म्हणजे स्वतःचा धंदा असून पण मला जॉबला लागायला लागलं माहिती का फ्रेंड्स. का? फक्त हिच्यामुळं. म्हणजे आमचे ते पण 2 वर्ष. त्याच्यानंतर परत 7-8 महिने. मग मी लय खुश झाले मनात की चला सगळं मम्मीच्या मनासारखं होतंय. आता तर काय लग्नामध्ये अडथळा नाही येणार, आता सगळं व्यवस्थित सुरळीत चालू आहे. मग काही दिवसांनी परत काय झालं, मग आनंद बोलले की मामी कधी येऊ मग घरी, कधी यायचंय, काय करायचंय. तर मग मम्मी बोलली तिकडनं डायरेक्ट आनंद आता मी बाहेर आहे. मम्मी अशी बोलली आता मी बाहेर आहे, मी तुम्हाला घरी गेल्यावर फोन करते. आनंद बोलले ठीक आहे. मग परत संध्याकाळी घरी आल्याच्या नंतर परत मग मम्मीला मीच विचारलं की आनंदचा फोन बिन आला होता का, किंवा त्यांच्या घरच्यांनी फोन केलता का. तर मम्मी बोलली हा केला होता, पण मला वेळच नाही भेटला परत फोन करायला. तर मग मी मम्मीला रिक्वेस्ट करून फोन लावायला लावला की लाव का फोन, की काय रिस्पॉन्स आहे त्यांचा,
कारण की मी मम्मीला बघत होते ना, मम्मी नुसती अशी सगळ्या गोष्टी लाईटली घेत चालली होती. मग मला वाईट वाटायचं की जर बाबा पुढचा एवढे एफर्ट्स देतोय माझ्यासाठी, तो त्यांनी शिक्षण केलं, त्यांनी जॉबला लागला, जॉब करतोय, घरच्यांनी पण आश्वासन दिलंय की आज नाही तर उद्या लग्न झाल्यानंतर आम्ही घर घेऊ, मग मम्मी पप्पा असे का करतात, मला असं वाटायचं, वाईट मला लय वाटायचं त्यावेळेस. मम्मीला मी बोलले तर मग मम्मीने फोन लावला माझ्यासमोर फोन लावला. मग त्यांच्या घरचे बोलले की ठीक आहे मग आम्ही येतो पुढच्या महिन्यामध्ये. तर मम्मी म्हणली पुढच्या महिन्यामध्ये. मग मम्मी हळूच आवाजात मध्ये बोलली फक्त ठीक आहे बघू बोलली. बघू बोलली तर मग कसं आनंदच्या साईडनी पण रिस्पॉन्स थोडा कमी झाला. बघू म्हणल्यावर की एवढं करून पण अजून रिस्पॉन्स काय येतोय बघू. मग त्यानंतर तो विषय तिथं सुटला. मग 1 महिने गेला, परत दुसरा महिना लागला. मग मी परत मला आनंद बोलले काय चाललंय तरुणा, काय करायचंय. तर मी म्हणलं कारण की लय लॉंग डिस्टन्स होता आमच्यामध्ये, लय म्हणजे नाही का आम्हाला बोलायला पण नव्हतं, फोन नव्हता, काय नव्हतं, तरी पण आम्ही एवढं सगळं सहन करत होतो सगळं पण. तर एवढं करता मग माझी FY पण कम्प्लीट झाली, आनंदचं शिक्षण सगळं झालं. मग आता लग्नाचा विषय कसल्या पण परिस्थितीमध्ये आता काढायलाच लागणार होता, कारण की हे लोक काहीच बोलत नव्हते. मग कधी काय व्हायचं, कधी आनंदची मम्मी कॉल करायची, बोलायची माझ्या मम्मीला, तर माझी मम्मी पुढे ढकलायची. कधी मग माझी मम्मी त्यांना कॉल करायची आनंदला त्यांना, तर मग ते बोलायचे ना आता सीझन चालू आहे, आता माशाचा धंदा आहे, आम्ही सोडून नाही येऊ शकत. मग ते असं करून तसंच आमचं 1 वर्ष निघून गेला. अजून काय झालं मग ते 1 वर्षानंतर मग आम्ही दोघं पण मग नव्हतो ऐकत. मग काय व्हायचं, मग आनंद सारखंच धंदा सोडून यायचे. मग कसं दुकानावर कोणी नाही राहायचं, मग घरचे वैतागायचे. मग मला फोन करायचे मम्मीच्या फोनवर की काय झालं तरुणा, भूषा तिकडे आलाय का. तर मी म्हणायचे हा. तर म्हणायचे मग बघ ना कसं सांगून आम्हाला जात नाही, काय नाही, लय पोराने वैताग दिलाय, तू बोल तुझ्या घरी, तुमचं एकदा बाबा लग्न करून टाकतो आम्ही, सारखंच तिकडे जातोय. म्हणलं हा मामी आता मी काय बोलू, मला तर लय कसं तरी वाटायचं, कारण की मी कधीच बोलत नव्हते एवढं. आणि तिकडे यायचे कोणामुळे यायचे, माझ्यामुळे यायचे. तर मग मला लय वाईट वाटायचं की माझ्यामुळे आनंद धंद्याकडे लक्ष देत नाही, त्यांना असं वाटतं की हिच्यामुळेच होतंय. मग मी परत मम्मीला समजायचा प्रयत्न करायचे, परत मम्मी हा अशीच करायची फक्त. परत एक दिवस आम्ही सेंचुरीला भेटलो. त्यानंतर जे इथले असतील त्यांना सेंचुरी गेट माहिती असेल, तेव्हा माझा भाऊ पण माझ्या संग होता. ते पण फोटो आहेत, ते पण बिर्ला गार्डनचेच फोटो आहेत. भाऊ म्हणजे हिचा भाऊ सख्खा भाऊ नव्हता, चुलत भाऊ होता. आणि आनंदचे मित्र होते, एक मित्र होता ना त्याच्याकडे कॅमेरा होता. तर त्या दिवशी आम्ही सहज असं भेटायला आलो होतो, म्हणून आम्ही थोडे फोटो वगैरे क्लिक केले. म्हणजे आम्ही जे भेटायचो ना ते आम्ही कधीच कळू नव्हतं दिलं, पण ह्या टायमिंगला कळलं. ते कसं कळलं की आम्ही गेलो तिथं मस्त सेंचुरीला, आम्ही फोटो वगैरे काढले आणि मी तो स्टेटस ठेवला. तर मला काही लोकांना हाईड करायचं होतं, पण ते हाईड झालंच नाही. काय माहित काय आता बग्स होता काय होता. तो एका जणाला दिसला, आणि तो एका जणाला दिसला का त्याने डायरेक्ट माझ्या पप्पाला सांगितलं. डायरेक्ट पप्पाला सांगितलं की तरुणा असं फिरायला गेली, त्याच्याबरोबर फोटो काढले XYZ. मग त्या दिवशी तरुणा घरी गेली. मग तरुणावर एवढा घरच्यांनी हे केलं ना, त्या दिवशी मला पप्पाला खवळले. पण मला त्या गोष्टीचं जास्त वाईट नव्हतं वाटत की मला नाही का पप्पाला कळलं. गोष्ट या वाईट वाटत होती, कारण की ते मला ज्या प्रकारे बोलत होते ना पप्पा, की लोक काय बोलते आणि हे बोलते, ते अरे नुसता एक फोटोच तर काढला होता त्याच्यावर, पण म्हणजे घरच्यांना लय वाईट वाटत होतं. तर मग मी पण लय रडले त्या दिवशी. आणि फर्स्ट टाइम त्या दिवशी मला पप्पा लय खवळले होते की तुला कुणी बघितलं हे होईन ते होईन, म्हणजे नाही का स्वतः सेल्फ कॉन्शियस होते लय. तर मग तो विषय जास्त आम्ही ड्रॅग न करता मग आनंद घरी गेल्याच्या नंतर मग मी आनंदला परत दुसऱ्या दिवशी जाऊन कॉलेजमध्ये सांगितलं की बघा असं झाले, पप्पा लय खवळलेत मला, तुम्हाला काय करायचंय ते करा म्हणलं लवकर, जर नसेल होत तर मग म्हणलं विषय सोडून द्या इथंच. मग आनंदने लय जोर टाकला त्यानंतर लय जोर टाकला. आणि मग मी पण बोलले मम्मीला, मम्मी पुढच्या महिन्यामध्ये, मी डायरेक्ट बोलले, मला माहित बी नव्हतं की आनंद येणार आहेत म्हणून. तर मग मी डायरेक्ट बोलले, म्हणलं पुढच्या महिन्यामध्ये आनंद आणि त्याचे मम्मी पप्पा येणार आहेत म्हणलं बघायला. तुमचं काय एकदा बघून तर घ्या, एकदा बोलून तर घ्या की घराचं काय, तुमच्या मनामध्ये जे काय डाऊट्स असतील ते क्लिअर करा. आणि असं नव्हतं बोलत की कराच म्हणून, तसं नव्हतं आमचं. मी मम्मी पप्पाला काय बोलायचे, तुम्ही पण तुमच्या जागेवर बरोबर आहेत. जर घरदाराचा विषय, शिक्षणाचा विषय, जॉबचा विषय, तुमच्या मनामध्ये काय पण क्वेरीज आहे तर तुम्ही समोरासमोर क्लिअर करा. फोनवर बोलण्यात आणि समोर बोलण्यामध्ये लय फरक आहे. म्हणून मी त्यांना बोलायचे की तुम्ही समोर बोला. मग तसं करून आनंद फायनली नेक्स्ट मंथ मध्ये त्यांच्या पॅरेंट्सला घेऊन माझ्या घरी आले. मला बोलली होती की तुम्ही, काय बोलली ही बोलली की माझ्या मम्मीला आहे ना येल्लो शर्ट लय आवडतं, येल्लो कलर लय आवडतं. म्हणलं येल्लो कलर आवडतं, म्हणलं ठीक आहे.
तर मग मी त्या टायमिंगला बघा काय फोटोज असतील त्या टायमिंगला मस्त येल्लो वगैरे शर्ट घालून आलो, माझे मम्मी पप्पा वगैरे आलो. आनंदचे घरवाले तिकडे बसलेत, घरचे आणि मी मम्मी पप्पा बरं इकडे बसल्या आणि माझ्या हातात मम्मीचा मोबाईल आणि आनंदच्या हातात आनंदचा मोबाईल आणि आमचं चॅट चाललंय असं असं. आनंद बोलतात तरुणा काय करायचं तर हे लोक तर ऐकतच नाहीत. इकडनं मी बोलायचं तुम्ही बोला ना, मग तुम्ही काय गप्प बसला ऐका द्या. हा काहीच बोलत नव्हते, नुसते आले आणि गप्प बसलेत. त्यांचं लग्नाचं झालं म्हणजे लग्नाचा विषय दिला सोडून, आणि गावाकडे पाऊस एवढाच आहे आणि गावाकडे असंच चाललंय आणि तो असाच बोलला तो तसंच बोलला. जो विषय बोलायचा तो राहिला बाजूला आणि दुसरंच बोलत बसलेत कधीचे. आणि आमच्या इथं चॅट चालली. आता काय ना हे लोक आता डायरेक्ट 6 महिन्याचं बोलतात. तर आनंद बोलतात अरे यार काय करू तरुणा तूच सांग. आता म्हणलं मला काय माहिती नाही, तुम्हाला काय बोलायचं तुम्ही तुमच्या मनाने बोला म्हणलं, आणि काय आहे ते आजच फिक्स करून जा म्हटलं. तर मग आनंद बोलले हा तू काही काळजी नको करू, आता मी आलो तर फिक्स करून जाईन. जर मी आता काही बोललो नाही ना तरुणात आता इथून पुढे आपलं लवकर होणारच नाही. म्हणजे ठीक आहे. मग मी सगळं आनंदवर सोडून दिलं होतं, पण आनंदीने त्याच्या घरच्यांनी मग माझ्या घरच्यांना कन्व्हिन्स केलं आणि मग फायनली आमची सुपारी आणि साखरपुडा झाला, डन झाला. त्याच्यानंतर मग सगळं ठरलं, घरचे एकमेकांबरोबर बोलून बोलून गेले, सगळं जॉब वगैरे सेट झालं. मग ते काय बोलले ठीक आहे आता एवढी दिवाळी जाऊ द्या म्हणले, तसं बी आता काय बघायचं नसतं आणि काय कार्य करायचे नसतं, एवढी दिवाळी जाऊ दे, दिवाळीच्या नंतर आपण याचा सुपारी फोडून टाकू आणि साखरपुडा करून टाकू. मग तसं बोलल्याच्या नंतर म्हणजे नाही का, तरी पण कसं आनंदचा सारखा मम्मीच्या फोनवर कधी कधी फोन यायचा किंवा आनंद इकडे यायचे घरी किंवा मी कॉलेजमध्ये असताना आनंद बरं जास्त वेळ फोनवर असायच्या नंतर घरच्यांना दिसायला लागले की लोक आता जास्त फोनवर बोलायला लागलेत असं तसं हे ते. मग घरचे म्हणले ठीक आहे आपण याची सुपारी फोडून टाकू, म्हणजे इथं काम तरी नीट नाटकं करीन आणि ती पण तिचं शांत राहीन तिकडं. असं केलं होतं. मग घरच्यांनी एक तर वैतागून सुपारी फोडून टाकली आमची, साखरपुडा पण करून टाकला. साखरपुड्याचे फोटो असतील मी टाकून देतो ते पण. आणि तेव्हा एवढं पण समजत नव्हतं की साखरपुडा आहे तर कसं तयार व्हायचं काय व्हायचं. सगळं येडगबाळ्यानी कामं केले होते, एवढी मोठी नकली केस लावले, साडी मम्मीची घातली, ब्लाऊज एकदम टाईट, म्हणजे काहीच गोष्टी माहिती नव्हत्या. माझी मम्मी आनंदच्या मम्मीला बोलली होती की आनंदला एक दिवस पाठवा, त्यांचे कपडे आणि शूज घ्यायच्यात त्यांना. तर त्यावेळेस आनंदची मम्मी काय बोलली की नाही जमणार म्हणले, आनंदला धंदा कोण बघन, परत तिकडं पण यायचं 2-3 दिवस, परत धंद्यावर कोणी नाही, तर मग तुम्ही घ्या म्हणले तुमच्या मनाने. म्हणलं ठीक आहे. मग गेलो आम्ही कपडे घ्यायला. मला त्यावेळेस आनंदची चॉईस कपडे बिपडे मला एवढं काय माहिती नव्हतं की त्यांना कसे आवडतात, किंवा एकदा दोनदाच आमची भेट झाली होती. आम्ही कधी एकमेकांना व्हिडिओ कॉल नाही, बोलणं नाही, काय नाही, मला कसं काय कळलं कोणाची आवड निवड काय बरोबर. तर मग आम्ही गेलो दुकानामध्ये गेलो. मग मम्मी मला होती हे शर्ट घेऊ हे जीन्स घेऊ काय घेऊ, मला काय समजत नाही. मम्मी बोलली तूच सांग आता काय घ्यायचंय. म्हणलं एक काम कर, साधी सोपी गोष्ट, त्यांना बोलवत ते आले नाहीत म्हणलं, तेव्हा मला बी राग होता की आले असते तर काय झालं असतं, तेवढं आपल्याला भेटायला पण भेटलं असतं, पण नाही आले. म्हणलं ठीक आहे. मग एक ब्ल्यू आणि येलो कलरचं चेक्सचं शर्ट होतं ते घेऊन टाकलं आम्ही. बघा तुम्ही फोटो टाकता बघा कसं शर्ट घेतलंय मला, आणि असलं शर्ट घातलं होतं मी. जाऊ ते शर्ट घेतलं तर घेतलं, आणि कोणतं घेतलं होतं माहितीये का फ्रेंड्स, एक्सेल. एवढं मोठं ढगळ शर्ट होतं. ती पॅन्ट मला पहिल्या बघा त्या पॅन्ट काय असतात माझी एकदम फिटिंग त्या घालायचं. माणसाला साईज विचारली तर म्हणतात साईज नाही माहित मला. तुम्हाला विचारली होती साईज, तेव्हा तुम्हालाच म्हणले मला कन्फर्म नाही माझी साईज काय, म्हणून मग आम्ही ठीक आहे साईजचं नाही ठीक आहे, मग शर्ट तर चांगलं घ्यायचं. अरे ते जाऊ दे शर्टचं, पण आम्ही दुकानदाराला काय बोलायचं की क्या साईज आहे, जेव्हा तुम्हीच मला साईज सांगत मी कशी त्यांना सांगन. घेतले कपडे, साखरपुडा सुपाऱ्या झाल्या, मस्त फोटो बिटो काढले. त्या दिवशी बी आम्हाला 5 मिनिटं कोणी दिले नाही की बाबा आता तरी तुमचा साखरपुडा झाला, आता तरी तुम्ही बोला, ते पण नाही. हे चाललंय माझा हात धरून माझ्याबरोबर फोटो काढायला. माझी मम्मी म्हणते इकडे इथं बस पाहुण्यांमध्ये. म्हणले यार काय साखरपुडा झालाय ना आता तरी बोलू द्या. ते पण नव्हतं आमचं, एवढे आम्ही असे नादान होतो माहितीये का, जे मम्मी पप्पा बोलायचं ते हा मध्ये हा मिळायचं. एक दिवस फक्त ते दले गोष्ट सांगतो साखरपुड्यामध्ये काय झाले बरं का फक्त. तर माझे जे चुलते होते ना, त्यांचं नाव नाही घेणार आता, ते चुलते बोलले बरं का की चला आता फोटो काढतो मी तुमचा, आनंद तू फक्त हा घास भरव म्हणले फक्त बरं का तरुणाला. तर मी बोललो हा ठीक आहे चला काढा फोटो बरं का. आणि घास भरू लागलेली तिची मम्मी कशी करते, नाही घास नाही भरवायचा. मग माझे चुलते ना, माझा चुलता बोलला लग्न होणार आहे ना आता, चारून दे ना घास, आता काय झालं. ते म्हणते लग्न होणार आहे, लग्न झालं नाही. ते बिचारा माझ्या चुलत्याला असं कसं तरी वाटलं ना, ते म्हटलं यार काय यार, मग काय नाही, ते पण विषय सोडून दिला आम्ही तिथं. म्हणजे एवढं होतं की आम्ही एकमेकांना नीट बोलू पण नव्हतं शकत आणि एकमेकांना घास सुद्धा नव्हतं चारू शकत माहिती. बस साखरपुडा झाला, बस तेवढंच. आम्ही एकमेकांना तो मस्त वाटत होतं, थोडं बाजूला बसलो होतो ते एकमेकांच्या, आम्ही साखरपुडा होईपर्यंत बस तेवढं झालं. आता सुपारी साखरपुड्याच्या नंतर तुम्हाला काय वाटतं, आम्हाला आमच्या घरचे भेटू देत होते? नो,
कधीच नाही. त्याच्यानंतर बी आमचे तेच हाल होते. अरे यार, कोणाचा साखरपुडा झाल्यावर त्यांना कोणी भेटून देत नाही घरचे. आमचा त्याच्यानंतर साखरपुडा घरचे झाला फोन होता. देतात, घेऊन देतात की बाबा ठीक आहे आता तुम्ही बोला, तुमचा साखरपुडा झालाय ठीक आहे. कधी बर्थडे आहे तर तुम्ही फिरायला जा, कधी काय इव्हेंट आहे तर तुम्ही तिकडे जा किंवा तुम्ही आमच्या घरी या. हे असं काहीच नव्हतं आमच्यात. तर फ्रेंड्स, आमचा 16 नोव्हेंबरला साखरपुडा समाप्त Finally झाला आणि 16 नोव्हेंबरच्या नंतर 6 महिन्याने आमच्या लग्नाची तारीख ठरली. ते पण आमच्यामुळे ठरली, नाही तर आमच्या घरच्यांचा विचार होता 2 वर्षांनी लग्न करा. करायचा. त्याच्यानंतर आमच्या लाईफ मध्ये किती चेंजेस आले, नंतर आमच्या मागं किती काय काय झालं. म्हणजे जे लग्नाच्या आधी नव्हतं ना झालं, त्याच्यापेक्षा दुगना नाही तिगना आमच्या लग्नाच्या नंतर झालं. आता लग्नाच्या नंतर आमच्या बरं काय काय झालं ना फ्रेंड्स, तुम्हाला सांगतोच पुढं. सो हा जो ब्लॉग आहे पार्ट 4चा आपण इथेच एंड करूयात. पुढे लग्न कधी झालं, कसं झालं, कुठे झालं, केव्हा झालं, लग्नामध्ये काय काय केलं, लग्नानंतर काय केलं, हे सगळं तुम्हाला पार्ट 5 मध्ये बघायला मिळेल. सो हा जो ब्लॉग आहे या ठिकाणी आपण एंड करूयात. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.